तुमच्या मनात जे सहज विचार येतात ते जर तुम्ही बोलू शकलात तर तुम्ही कोणत्याही विषयावर बोलू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती काल संपन्न झाली. ती विद्यार्थ्यांसमोर असावी म्हणून आज हा कार्यक्रम आहे. बाबासाहेबांवर विचार व्यक्त करताना आपल्याला फारसा विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांचं एकूण जीवनचरित्र हे यथार्थ आहे. यथार्थ शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगणं आवश्यक आहे. यथार्थ म्हणजे खरं, सत्य, वास्तव. त्याच्यात कुठेही खोटेपणा नाही, कोणाची फसवणूक नाही. मोठे होण्यासाठी लोक अनेकांची फसवणूक करतात आणि स्वतःचे चेहरे लपवून खोटे चेहरे समाजासमोर आणतात. जी महान माणसं आहेत अशा माणसांनी त्यांची जसे चेहरे आहेत, जसे ते वास्तवात आहेत, तेच समाजासमोर ठेवलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे जीवनचरित्र आहे ते एकूणच वास्तव आहे, खरं आहे, यथार्थ आहे. माझी एक कविता आहे जी मी 11वीला असताना लिहिली होती, सहज लिहिली होती. आरशा तू इतका निर्मळ परी दिससी कितीतरी सुंदर, रूप हे तुझे गोजीरवाने पाहशील रे तू कसा. त्यावर आरसा क्षणभर थांबला आणि म्हणाला, रूप हे माझे अधिकच निर्मळ, मन तर माझे त्याहून सुंदर, सत्य आहे माझे जीवन. मी सत्यच पाहतो आणि सत्यच दाखवतो. हे प्रिय मानवा, माझ्यासारखे स्वच्छ, सत्य आणि सुंदर जीवन जगण्यास तू सदैव तयार राहा. आपल्याला स्वच्छ, सत्य, सुंदर जीवन जगता यायला हवं. ही जी महान माणसं आहेत, या लोकांनी त्यांचं आयुष्य सत्य जगलेलं आहे आणि म्हणून ते सुंदर आहे, म्हणून ते तुमच्या समोर ठेवायचे. ही माणसं एवढी मोठी का होतात? कारण त्यांच्या आयुष्यात संघर्ष येतो आणि ती संवेदनशील असतात. बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये मोठा संघर्ष आलेला आहे. महामानव, भारतरत्न, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झालेला आहे. त्यांचे वडील सैन्यामध्ये मेजर, सुभेदार होते. त्या काळातल्या सैनिकांना शिकवावं लागायचं म्हणून त्या शाळेमध्ये ते काही वर्ष त्यांनी मुख्याध्यापक म्हणून नोकरी केलेली आहे. बाबासाहेबांच्या जन्मानंतर म्हणजे 1891 नंतर त्यांची रिटायरमेंट 3 वर्षांनी झाली आणि त्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी कोकणामध्ये आंबडवे असं गाव आहे, त्या गावामध्ये ते आलेले. तिथे आल्यानंतर आंबडवे हे जे गाव आहे दापोलीपासून जवळ आहे. बाबासाहेबांचं शिक्षण तिथे सुरुवात झाली दापोलीमध्ये, पण तिथे काही उत्तम शिक्षणाची सोय नव्हती. आपल्या मुलाने चांगलं शिकावं, खूप मोठं व्हावं असं बाबासाहेबांच्या वडिलांना, रामजी आंबेडकरांना, त्यांचं आधीचं नाव रामजी सकपाळ असं होतं, त्यांना असं वाटायचं की माझ्या मुलाने खूप शिकावं. यासाठी त्यांचे सतत प्रयत्न चालू असत. आता रिटायरमेंट नंतर जी पेन्शन मिळते त्या पेन्शनवर पूर्ण घर चालवणं शक्य नव्हतं. बाबासाहेब आंबेडकर हे घरातील 14वे मूल होते. म्हणजे त्यांच्या घरामध्ये खूप घर असं भरलेलं होतं. एवढ्या लोकांची व्यवस्था पेन्शनच्या पैशावर शक्य नाही म्हणून बाबासाहेबांच्या वडिलांना अनेक ठिकाणी नोकऱ्या कराव्या लागल्या. रिटायरमेंट नंतर त्यांनी प्रायव्हेट नोकऱ्या केल्या. मग त्यांच्या त्या नोकऱ्यांमुळे त्या पूर्ण कुटुंबाचं स्थलांतर होत राहिलं. म्हणजे आधी कोकणामध्ये, साताऱ्यात, मुंबईमध्ये अशा ठिकाणी ते स्थलांतरित होत राहिले. बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण साताऱ्यामध्ये झालेलं आहे. सध्या ती शाळा प्रतापराव हायस्कूल म्हणून ओळखली जाते. 4थीपर्यंतचं ते शिक्षण त्यांचं इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे आणि पुढचं शिक्षण एल्फिन्स्टन हायस्कूल मुंबई या ठिकाणी झालेलं आहे. लहानपणापासून बाबासाहेबांना अस्पृश्य असल्याच्या अनेक व्यथा सहन कराव्या लागलेल्या आहेत. म्हणजे पाणी पिण्यावरून असेल, वागण्यावरून असेल, बसण्यावरून असेल, अनेक ठिकाणी ह्या घटना त्यांच्यासोबत घडल्या. त्यांच्या मनावर असा आघात झाला की अरे माझा दोष तरी काय आहे.
आणि यामुळे त्यांना त्यांच्या मनामध्ये काही विचार, काही चिंतन त्यांच्या मनामध्ये होत राहिलं. ते मुळातच हुशार होते. एकदा एका गाडीवानाने ही मुलं दलिताची आहेत असं समजल्यानंतर त्यांना खाली उतरवलं होतं. दुप्पट पैसे देतो म्हणल्यावर त्यांना गाडीत बसून दिलं, पण तो मात्र गाडीच्या मागून चालू लागला. का तर सावली नको पडायला. गावातल्या लोकांनी त्यांना कधी पाणी मागितल्यावर पाणी दिलं नाही. शाळेमध्ये सुद्धा माठाला हात लावता आला नाही. पानवाट्यावर जाऊन पाणी पिता आलं नाही. स्वच्छ कपडे घालण्याची व्यवस्था नव्हती. दलितांनी स्वच्छ कपडे घालायचे नाही असं बंधन होतं. अशा अनेक गोष्टी होत्या. ही लोक आपलीच होती. तुम्हाला सांगू का, हे फक्त भारतात नव्हतं घडत, हे जगभरात घडत होतं. अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये सुद्धा काळे गोरे लोक संघर्ष चालू होता. जे लोक कृष्णवर्णीय आहेत अशा लोकांना बाजारामध्ये घेऊन जायचं जनावरांसारखं आणि त्यांना जनावरांसारखं खरेदी केली जायची. इतकी वाईट परिस्थिती होती. रंग असेल, वर्ण असेल, जात असेल, धर्म असेल, यामुळे माणसं एकमेकांना तुच्छ लेखत होती, एकमेकांना हीन लेखत होती. अशा कोणत्याही बाबतीत कोणालाही कोणीही तुच्छ लेखणार नाही असं संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं. आपण प्रत्येकाचा सन्मान केला पाहिजे. बाबासाहेबांचं शिक्षण एल्फिस्टन हायस्कूलमध्ये होत असताना 10वीला त्यावेळेस त्याला मॅट्रिक परीक्षा म्हणत, ती परीक्षा त्यांनी पहिल्याच प्रयत्नात पास केलेली आहे. ती परीक्षा आत्ताच्या 10वीसारखी नाही आहे, खूप अवघड होती. आणि त्या परीक्षेत जेव्हा ते उत्तीर्ण झाले तर त्यांचा सत्कार करण्यात आला. तिथे कृष्णाजी केळुसकर नावाचे एक मुख्याध्यापक होते. त्या मुख्याध्यापकांनी सत्कार करताना डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी स्वतः लिहिलेलं बुद्धचरित्र दिले. आता हे कृष्णाजी केळुसकर जे होते ते मुळात शिवचरित्रकार होते, ते लेखक होते आणि त्यांनी दिलेलं बुद्धचरित्र बाबासाहेबांनी लहानपणीच वाचलं होतं. समता बंधुता हे त्यांच्या मनामध्ये तेव्हापासून होती. असं जर घडलं तर सगळ्यांचा उद्धार होईल, सगळ्यांचा उत्थानाचा हा मार्ग आहे, हे लहानपणापासून त्यांच्या मनात येत होतं. त्यांचं पुढचं शिक्षण BA हे सुद्धा एल्फिस्टन हायस्कूल या ठिकाणीच झालेलं आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने BAचं शिक्षण करताना त्यांना पैशाची अडचण येत होती. म्हणून सयाजीराव गायकवाड हे बडोद्याचे महाराज होते, त्यांनी त्यांना स्कॉलरशिप दिली आणि BAचं शिक्षण त्यांचं पूर्ण झालं. त्यानंतर त्यांना पुढे शिकायचं होतं, पण त्यापूर्वी त्यांनी बडोदा संस्थानात जाऊन नोकरी केली. ही नोकरी करत असताना सुद्धा त्यांना परत तेच अनुभव तिथे आले. म्हणून त्यांची नोकरी पुढे त्यांना करावीशी वाटली नाही. आपण पुढे जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे म्हणून ते परदेशात जाऊ इच्छित होते. त्यावेळेसही सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना स्कॉलरशिप दिली आणि मग ते परदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयात MA आणि PhD हे दोन्ही अर्थशास्त्रामध्ये त्यांनी मिळवली. तिथून परत आल्यानंतर मुंबई या ठिकाणी त्यांनी एका विद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. ही नोकरी करत असताना परत तेच अनुभव, म्हणजे ते ज्या वेळेस परदेशात राहत होते त्यांचे मित्र त्यांना हाताला धरून जेवायला घेऊन जात होते, त्यांच्याशी व्यवस्थित बोलत होते, त्यांच्या बाजूला बसत होते. सगळ्यांसारखं एकसारखं वर्तन, कुठेही भेदभाव त्यांना तिथे दिसत नव्हता. बाबासाहेबांच्या मनात हा विचार येत होता, अरे मी माझ्या देशात मला असं राहता येत नाही, परदेशातली लोक माझ्यासोबत असं राहत आहेत. जर एखाद्या शिकलेल्या व्यक्तीच्या बाबतीत हे असं घडत असेल तर जी माणसं अशिक्षित आहेत त्या लोकांना काय त्रास होत असावा या देशामध्ये. म्हणून माणसांमध्ये संवेदना असायला हवी बरं का. जोपर्यंत आपल्याला दुसऱ्याच्या दुःखाच्या जाणीवा होत नाहीत, जोपर्यंत आपल्याला दुसऱ्याच्या वेदना समजत नाहीत, तोपर्यंत माणसांना मोठं होण्याचा मार्ग कधीच मिळत नसतो. छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे संवेदनशील व्यक्तिमत्व आहेत. रयतेवर होणारा अन्याय हा रयतेवर होत नसून तो माझ्यावर होतोय असं जेव्हा महाराजांना जाणवलं त्यावेळेसच त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली होती. माझ्या समुदायामध्ये
जे लोक दलित आहेत, शोषित आहेत, पीडित आहेत, वंचित आहेत, अशा समाजाला न्याय जर द्यायचा असेल तर मला यांच्यासाठी लढलं पाहिजे, ही भावना बाबासाहेबांच्या मनात आली आणि मग त्यांनी त्यांचं सामाजिक कार्य सुरू केलं. हे सामाजिक कार्य करत असताना कोल्हापूरचे महाराज छत्रपती शाहू यांच्याशी त्यांचा संबंध आला आणि हे कार्य करताना छत्रपती शाहूंना असं लक्षात आलं की यांना पुढे आणखीन शिकायचं आहे. मग त्यांना थोडं आर्थिक सहाय्य केलं आणि बाबासाहेबांनी लंडन या ठिकाणी जाऊन त्यांची बॅरिस्टर पदवी मिळवली. जेव्हा ते पदवी मिळवून मुंबईच्या त्यांच्या निवासस्थानी आले होते, कोल्हापूरहून छत्रपती शाहू त्यांना भेटण्यासाठी तिथे आले होते. कशासाठी आले होते? एक व्यक्ती एवढ्या तळागाळातून एवढा विद्यासंपन्न होतो, एवढा मोठा होतो, आपण त्याची भेट घेतली पाहिजे, त्यांची भव्य मिरवणूक काढली पाहिजे असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांना भेटण्यासाठी, बाबासाहेबांना भेटण्यासाठी स्वतः शाहू महाराज हे त्यांच्या निवासस्थानी गेले. ते गेल्यावर शाहू महाराजांनी बाबासाहेबांना कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, बाबा तुम्ही कोल्हापूरला या, मला तुमची भव्य मिरवणूक काढायची आहे. आणि ते घेऊन त्यांना कोल्हापूरला गेले. त्यांना आपल्या बाजूला रथामध्ये बसवलं, त्यांची भव्य मिरवणूक काढली. आता रस्त्यावर दुतर्फा सर्वच लोक उभे होते, तेही होते ज्यांनी त्यांना त्रास दिला होता. आता त्यांनाही ती गोष्ट मान्य होती की एखादा व्यक्ती शिक्षणाने खूप महान होतो, ही गोष्ट सर्व समाजाला समजली होती. रस्त्यावरून जाणारी माणसं, उभी राहिलेली माणसं जाणाऱ्या रथावर फुलं टाकत होती. हीच गोष्ट छत्रपती शाहूंना, सर्व लोकांना दाखवायची होती की आपण शिकलो ना तर आपण मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकतो, आपली उंची वाढते. म्हणून आपण विद्यासंपन्न झालं पाहिजे, आपण खूप शिकलं पाहिजे. ज्याला स्वतःचं आयुष्य बदलायचंय त्यांनी रात्रंदिवस एक करून त्याचा अभ्यास केला पाहिजे. ही मोठी संधी असते. तुम्ही तुमचा जो वेळ आम्हाला देता हा सगळ्यात मोठा भाग आहे. तुम्ही तुमच्या वेळेची जी इन्व्हेस्टमेंट आमच्याकडे करता त्यामध्ये तुमचं जीवन बदललं पाहिजे, हे लक्षात घ्या. विनाकारण येऊन खिचडी खाऊन घरी जायचं नाही. अभ्यास करायचा आहे, जीवन बदलण्यासाठी करायचं आहे आणि अभ्यास केल्यानंच आपलं जीवन बदलतं. नंतर बाबासाहेबांचं जे राजकीय आयुष्य आहे ते पण फार मोठं आहे. स्वतंत्र कामगार पक्ष नावाचा, मजूर पक्ष नावाचा एक पक्ष स्थापन केला होता. त्यामध्ये त्यांनी 17 जागा लढवल्या होत्या. त्यांच्या 8 जागा निवडून आल्या आणि बाबासाहेब हे मुंबई विधानसभेवर हे आमदार म्हणून आले. त्यांनी त्यांच्या परीने, त्यांच्या अभ्यासाने ज्या दलितांचे प्रश्न आहेत तिथे मांडले. आमचे प्रश्न हे इंग्रज सरकारच्या दरबारी सुद्धा मांडले गेले पाहिजेत, यासाठी गोलमेज परिषदेमध्ये कोणीतरी असावं, ही जेव्हा गोष्ट त्यांनी सरकारच्या लक्षात आणून दिली त्यावेळेस बाबासाहेबांची गोलमेज परिषदेमध्ये निवड करण्यात आली. 1930, 31 आणि 32 या तीनही वर्षी ते गोलमेज परिषदेला गेले होते. तिथे गेलेले असताना त्यांनी 3 प्रश्नांवर चर्चा केली. ते 3 असे होते की जर कोणी अस्पृश्यता मानत असेल तर तो गुन्हा मानला जावा, त्याला शासन व्हावं. दुसरं, आम्हाला स्वतंत्र मतदार संघ मिळायला हवेत, कारण आमची संख्या कमी आहे, त्यामुळे आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ मिळायला हवा, ही एक त्यांची मागणी होती. आणि तिसरं होती की भारत देशाला स्वातंत्र्य द्यायला हवं. ही गोष्ट जेव्हा गांधींना समजली तेव्हा गांधी येरोडा जेलमध्ये होते आणि येरोडा जेलमध्ये असताना त्यांनी आमरण उपोषण केलं. त्यांना या देशाचे तुकडे व्हायला नको होते. त्यांना तसं वाटत होतं की जर यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला गेला तर काय होईल, देशाची विभाजन होईल, म्हणून असं व्हायला नको. मग काय झालं, त्यांचं उपोषण चालू असताना महात्मा गांधींना भेटण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे गेले. यावेळेस आंबेडकरांचं उत्तर असं होतं, आमच्या ज्या मूळ समस्या आहेत त्या सुटत नाहीत. कोणाचा व्यक्तिगत असलेला आदर्श हा सगळ्यांच्या जगण्याचा मार्ग होऊ शकत नाही. तुम्ही आमच्या हक्कांविषयी बोला. हक्काबद्दल सांगायचं असेल तर तुम्हाला एक
तुम्हाला माहीत असलेलं एक गीत आहे पहा, चित्रपटातलं आहे. ते मी म्हणणार नाही, फक्त सांगणार आहे. आणि ती कविता म्हणून मला फार आवडते. त्यापूर्वी माणसाने भारतामध्ये कशी उंची निर्माण केली होती पहा. एका बाजूला माणसं अशी खूप चांगलं चांगलं बोलायची, खूप उंच उंच बोलायची, खूप चांगलं वागायची, अगदी जनावरांना देव मानणे, पक्ष्यांना आपलंसं करणे, मुंग्यांना सुद्धा साखर टाकणारी माणसं इथे होती. म्हणजे मनुष्य हा प्राणी आहे, तुम्ही विज्ञानमध्ये शिकलेले आहात. सगळ्या प्राण्यांना जर माणसं आपली मानत आहेत, तर त्या लेखकाचं वाक्य आहे का, त्या कवीचं वाक्य आहे का, ओ नेचर के रक्षक, ओ नेचर के रक्षक मैं भी तो हूँ नेचर, ओ नेचर के रक्षक मैं भी तो हूँ नेचर, तू क्यों काटे मुझे, तू क्यों बांटे मुझे समाजों से रिवाजों से, क्यों सच का सबक सुनाए जब सच सुन भी ना पाए, कोई बोले तो तू नियम कानून बताए, तेरा डर तेरी बात तू ही रख, साडा हक येथे रख. हक्क आणि अधिकारांविषयी ज्या वेळेस आपण लोकांशी बोलतो, त्यावेळेसच खऱ्या अर्थानं आपण त्याचा खरा सन्मान करत असतो. फक्त गोल गोल बोलून त्याचा सन्मान होत नसतो. म्हणजे आपला समाज आपल्याला स्वीकारत नाही. यामुळे त्यांना असं वाटलं की आता मी जरी हिंदू म्हणून जन्मास आलो असलो, तरी मी आता हिंदू म्हणून मरणार नाही. कारण ही एक अशा प्रकारची इमारत आहे. म्हणजे बाबासाहेबांना लहानपणापासूनच हिंदू दोष होता का मनामध्ये? अजिबात नाही. त्यांच्या घरामध्ये खूप चांगलं वातावरण होतं. अगदी देवदेवतांची पूजा त्यांच्याकडे होत होती. बाबासाहेबांना अभंग पाठ होते. बाबासाहेब 3 लोकांना गुरु मानत, गौतम बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले. महात्मा फुले हे त्यांना अत्यंत जवळचे होते. आणि म्हणून त्यांच्या घरामध्ये जो संस्कार होत होता, तो चांगला संस्कार त्यांच्या मनावर व्हायचा. अभंग त्यांना पाठ होते. त्यांच्या घरामध्ये एक असा तपस्वी पुरुष होता, त्याच्याबद्दल बाबासाहेबांना नेहमी अभिमान वाटायचा. त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या घरामध्ये एक असा चांगला एक मुलगा जन्मास येईल, जो की या देशाचा उद्धार करील. आणि या गोष्टीचं बाबासाहेबांना फार कौतुक होतं, फार अभिमान होता. आता जरी इच्छा असली त्यांना याची, पण लोक जर आपल्याला स्वीकारत नसतील, तर त्यांना बाहेर पडण्याशिवाय पर्याय नव्हता. गरजेचं आहे काय, गरजेचं नाही, हे प्रत्येक वेळी माणसाने स्वतःला विचारलं पाहिजे. आपण बुद्धीला शरण जायचंय, त्यानंतर आपण तत्वांना शरण जायचंय. बुद्धी आणि तत्वांना शरण गेलेल्या लोकांचा एक संघ व्हावा. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय पसायदानामध्ये. जे पसायदान ज्ञानेश्वरांनी मागितलं आहे, ते पसायदान संत तुकारामांनी आपल्या आयुष्यभर आचरलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सामर्थ्याने आपल्या रयतेला ते बहाल केलं. घटना लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते उभ्या भारत देशाला दिलेलं आहे. ते पसायदान आपल्याला काय करता येईल? प्रज्ञाशील करुणा हे तत्व लक्षात घ्यायचे. आपण प्रज्ञावान असलो पाहिजे. काय बरोबर, काय चूक, आपल्यावर अन्याय होत असेल तर तो समजला पाहिजे. एक, आणि आपल्याकडे सामर्थ्य असेल तर आपण कोणावर अन्याय करायचा नाही, इतकी तरी प्रज्ञा आपल्याकडे शिल्लक पाहिजे. नसता माणसं मोठी होतात आणि मग त्यांना असं वाटतं की मी आणि माझ्या पुढे काहीच नाही, आणि मग ते दुसऱ्यावर अन्याय करतात. आपल्याकडे प्रज्ञा शिल्लक पाहिजे. शील पहा, दुसऱ्यांशी बोलताना, वर्तन करताना, वागताना दुसऱ्याचं मन दुखवणार नाही, दुसऱ्याचं नुकसान होणार नाही, असं वर्तन आपलं असलं पाहिजे. करुणा, मी कालच्या कार्यक्रमात सांगितलं, वर्गात घडलेला एक किस्सा. वर्गामध्ये आमच्याकडे राजगिरीचे लाडू दिले जातात. हा, तुमच्याकडे दिले असतील. बरं, आमच्याकडे म्हणजे विभाग आहे तो 5-7वी पर्यंत म्हणून देतात. लक्ष द्यायचं इकडे. सगळ्या मुलांना एक एक लाडू द्यायचा असतो. सगळ्यांना एक एकच. एका मुलाने एका विद्यार्थ्याला 2 लाडू दिले, तर बाकीचे 2-3 म्हणू लागले, सर त्याला 2 लाडू दिलेत, त्याला 2 लाडू दिलेत. ज्याने वाटले होते तो सांगायला आला, सर
तो मुलगा हॉस्टेलला राहतो, तो सकाळी येताना जेवून आलेला नाहीये, म्हणून आम्ही त्याला दिले. सगळ्या मुलांना असं वाटलं, अरे हे जे दोन बोललेत ना ते चुकीचं बोललेत, आणि जे बोलले होते त्यांनाही असं वाटलं, नाही त्याला दिलेत ते बरोबर आहे. आपण समानता लक्षात घेतो. समानता सगळ्यांना एक एक मिळालं पाहिजे, समानता लक्षात घेतो. पण जोपर्यंत आपण समता लक्षात घेणार नाही तोपर्यंत समानतेला काहीच अर्थ नाही. म्हणून आपण समता जपली पाहिजे, हे आपण लक्षात घ्यायचंय. प्रज्ञाशील करुणा, त्या मुलांच्या मनामध्ये करुणा आली, आणि ज्यांच्या मनामध्ये करुणा येते त्याच लोकांना समता जोपासता येते. प्राचार्य भोसले, शेवटचं आहे. प्राचार्य भोसले यांचं एक वाक्य, मानव्याची प्रतिष्ठा ही शिवछत्रपतींच्या आचारसंहितेची आधारशिला होती. वाक्य तुम्ही ऐकलं नसेल. मानव्याची प्रतिष्ठा ही शिवछत्रपतींच्या आचारसंहितेची आधारशिला होती. प्रत्येक मानवाची प्रतिष्ठा जोपासली गेली पाहिजे, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, थोर असेल, कोणीही असेल, त्याच्या ठायी असलेल्या मानवाची प्रतिष्ठा, माणुसकीची प्रतिष्ठा ही जोपासली गेली पाहिजे. म्हणून छत्रपतींनी आयुष्यभर मानवाची प्रतिष्ठा जोपण्याचं कार्य केलं. हेच कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात केलं, आणि घटना लिहून आपल्याला ही गोष्ट शिकवली आहे. आपण अशा महान मानवाबद्दल चिंतन करणं गरजेचं आहे. मला या ठिकाणी बोलवलं आणि माझे विचार तुम्ही ऐकून घेतले, याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.